देते पाणी. माफ करा माका. माझ्यामुळे काल सगळ्यांकाच त्रास झालो. माझाच चुकला. संध्या भेटूचा विषय काढूकच नको होतो. संध्या जा वागला त्या काय तर 20 वर्ष झाली ना. शेवटी बहीणच नाही म्हणजे आठवण तर येणारच ना. म्हणून अनावधानाने झाला सगळं माझ्याकडनं. माका कोणाकच दुखवूचं नव्हतं. मी खरंच सांगते, असं पुन्हा होणार नाही. माका माफ करत, चुकून झालं सगळं. मी संध्याचा विषय यापुढे घरात निघणार नाही. खरंच निघणार नाही. संध्या, हे संध्या, अगं काय तू काहीच खाल्लेलं नाहीयेस. इज एव्हरीथिंग फाईन? भूक नाहीये मला. संध्या, एका दिवसही चालू शकतं, पण गेले काही दिवस तू मला नेहमी हेच सांगतेस. आय नो संध्या, मी तुला आणि ओवीला कामामुळे नाही वेळ देऊ शकलो. पण मी अॅनिव्हर्सरीला आलो होतो की नाही, तेव्हाही तू बोलली नाहीस माझ्याशी. संध्या, चिडली आहेस का? संध्या, काय झालं? संध्या, का रडतीयेस? हो. संध्या, मला सांगशील का काय झालं? विजय, I have no time. What? एक मिनिट. काय म्हणालीस तू? संध्या, तुला ब्लड कॅन्सर आहे? संध्या, एवढी मोठी गोष्ट तुम्हाला सांगितली का नाही इतके दिवस? मी तुला सांगणार होते, अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सांगणार होते. नंतर विचार केला की उगाच त्या दिवशी मला तुला दुखवायचं नाही आणि ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंदही हिरावून घ्यायचा नव्हता. नाही, ते काय नाही. संध्या, तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. हे पण माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहे, मी आता त्यांना फोन करतो. तू चिंता करू नकोस. हा संध्या, संध्या, मी आहे. विजय, खूप उशीर झालाय. लास्ट स्टेज आहे. विजय, माझं डॉक्टरांशी बोलणं झालं.
फार वेळ नाहीये माझ्याकडे विजय, आणि ट्रीटमेंट घेत असताना मला होणाऱ्या त्रासामुळे मला ओवीला हर्ट नाही करायचं। संध्या अगं पण मला माहिती आहे विजय, तुझं ना माझ्यावर खूप प्रेम आहे, मी म्हणून तुला हे सगळं एक्सेप्ट करणं खूप कठीण जातंय, पण काय करणार, एक्सेप्ट तर करावंच लागेल ना। अरे तू वेडा आहेस का? उगाच कशाला गिल्ट घेतोस? अरे यात तुझी काही चूक नाहीये, आता आहेत ते क्षण आनंदात घालवायचे। आणखीन एक, मी उमाताईला फोन केला होता आणि यावेळी फोन उचलला गेला। तुझं काही बोलणं नाही झालं, पण मला खात्री आहे माझं बोलणं तिने नक्की ऐकलं असणार। मला माहिती आहे ती नक्की येणार। ये ये विजय, माझ्या दोन इच्छा आहेत। पहिली इच्छा, माझ्या अस्थी माझ्या गावच्या मातीत मिसळायच्या, माझं जे काही क्रियाकर्म असेल ते माझ्या गावात नांदिवलीमध्ये व्हावं। आणि माझी दुसरी इच्छा, जरी मी या जगात नसले तरी माझ्या ओवीला आईच्या प्रेमाची कमी भासू नये म्हणून तिचा सांभाळ उमाताईने करावा। संध्या अगं काही काय बोलतेस तू? बघ, तुला काही होणार नाहीये, तुला बरं करायची जबाबदारी माझी आहे संध्या। लहानपणापासून ओवीचा सांभाळ आपण दोघांनी उत्तम केलाय ना। तर मला कामामुळे तिला वेळ नाही देता आला, पण बाप म्हणून मी कुठे कमी पडलोय का सांग मला तू? नाही नाही विजय, अजिबात नाही। बाप म्हणून तू तिचं सगळं काही करशील, खात्री आहे मला, पण तिला आईची माया तर मिळायला हवी ना, जी मला उमाताईने लावली होती। मला आईची कुस नाही आठवत, पण उमाताईच्या कुशीत ना मी शांत झोपायचे। आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला तो स्पर्श नाही मला आठवत, कारण उमाताईच्या मायेचा हात कायम माझ्या डोक्यावर होता। तिने शिकवलेल्या सगळ्या गोष्टी मला आयुष्यभर पुरल्या, असं म्हणायला आता हरकत नाही। हे बघ, बाप म्हणून तुला हे पटत नाहीये हे कळतंय मला विजय, पण अरे ओवीचे मॉम आणि डॅड जिथून आलेत त्या मातीशी ओवीची ओळख व्हायला हवी, त्या मातीत ती रुळायला हवी, तिथली संस्कृती, तिथल्या परंपरा, तिथले संस्कार तिच्यावर व्हायला हवेत। हे बघ विजय, आपण लग्न करून इथे आलो, आपण सेटल झालो, ओवी सुद्धा लहानाची मोठी झाली, पण तिच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये तिला दिसली ती फक्त तिची मॉम। संध्या तिला कधी दिसलीच नाही, कारण माझी खरी ओळख कोकणात आहे, माझ्या गावात। जी संध्या ओवीला माहीतच नाहीये ती तिला तिथे सापडणार, उमाताईच्या सहवासात। ओवीला मी दिसेन उमाताईच्या रूपात। उमाई, नाही झालं ना बोलणं अजून दादा मामाशी? काल देवाला 101 प्रदक्षिणा घातल्यास, ती सुद्धा अनवाणी, का तर फक्त बहिणीची भेट व्हावी म्हणून। उमाई, पण भेट होण्यासाठी दादा मामाशी पण बोलावं लागेल, नाहीतर मग परवानगी कशी मिळेल? श्रीनू, बाळबास, यापुढे यो विषय या घरात काढायचो नाही। म्हणजे उमाई, दादा मामाशी बोलणं झालं काय तुझं? ए उमाई, उमाई सांग ना, काय म्हणाला दादा मामा? श्रीनू, माझ्या बाबांनी अण्णांनी द्यायचे शब्द दिल्याने होतो, संध्याशी काही संबंध ठेवणार नाही।
आणि मी माझ्या अण्णांचा शब्द मोडणार नाही. विजय विजय, अरे माझं माहेर तुटलं, पण याचा अर्थ असा नाही ना की मला माहेरच नाहीये. आहे ना मला माहेर, उमाताईच्या रूपात. ती आत्ता ज्या कुटुंबात राहते तिथेच ओवीने पण राहावं. तिथल्या 4 गोष्टी तिनेही शिकाव्यात. माणूस म्हणून तिची सुद्धा जडणघडण व्हावी, एवढीच इच्छा आहे रे माझी. आणि आपले संस्कार हे आपल्याच मातीत होतात. उद्या जर ती एकटी पडली तर तिच्या आजूबाजूला हक्काची माणसं नको. तू आहेसच. पण आईची माया ही फक्त उमाताई देऊ शकते तिला. बस मला एवढंच पाहिजे रे. विजय प्लीज, माझ्या या 2च इच्छा पूर्ण कर. मला बाकी काही नको, काही नको. संध्या आपण ते नंतर बघूयात, पण आधी आपल्या डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. विजय ऐक ना प्लीज. संध्या, यू लिसन टू मी. तू Dad, everything fine between you two? Yeah. Mom, I know Dad काहीही न बोलता गेलाय, पण मला सगळं कळतंय. मी आता लहान नाही. आय नो डॅड आणि तुझ्यामध्ये नक्की त्या फोनवरूनच काहीतरी झालं असणार आहे. नाही. मॉम, सोड ना आता त्यांचा विचार. त्या लोकांमुळे तुम्ही दोघं नका भांडू प्लीज. मॉम, धायचे घे धायचे. अगो काय करतोस? या निवड जरा, तेवढीच उमाक मदत होईल. ता करतय मी नंतर. मी काय सांगतोय ता ऐक. आळशी उठा आणि शिमरा शिका, ते तुली गत आ तुझी. म्हणजे कामा टाळूचा म्हणून काहीतरी निमित्त काढता असं म्हणूचा तू का? नाहीतर काय. अगे ते जाऊ दे, मी काय सांगते ता तर ऐक ना. काय? या उमाची बहीण इतकं वाईट वागली उमासोबत, पण त्याच बहिणीसाठी पारावरच्या देवाक 101 वेळा पाणी घातलात कंबरला मोडेपर्यंत. काय म्हणायचं की तुझ्या सुनेक? या उमाक काय लहानपणी बाळकडू पाजला असा चांगुलपणाचा, आणि तसा असा ना तर त्याच्या बहिणीक पण पाजूचा ना थोडासा. थांब उमा. काय झालं द्यायचे? जायचे जाऊ दे ना धायचे. झाला तर झाला, मी समजवता येते का? उमा, आजपर्यंत तुझ्या हातून कधी मिठाचं खडं सुद्धा जेवणात जास्त पडलेलो नाही, पण 2 दिवसापासून तू गोंधळलेला दिसतस. गप गप असतस, कोणाशी बोलत नाही, धड जेवत पण नाही. नाही द्यायचे, असा काही नाही. उमा, 101 वेळा देवाक प्रदक्षिणा घातलंस. नाही, देवाचा करणा चांगलाच गो, पण त्या कोणासाठी? तुझ्या बहिणीसाठी? उमा, तुझ्या अण्णा आणि माझं घो जिवलग मित्र, त्यांनी तर माका बहीणच मानली होती. तू का ठाव कसा लहानपणापासून बघतस ना. माझ्या रघुनाथाबरोबर तुझा लगीन लावून दिला, पण माका त्याचा पश्चाताप कधी झालो नाही. कारण तू या घरातल्या माणसांची मना
आणि माझ्या रघुनाथाचा संसार सांभाळलंस, खय कमी पडलंच नाही आणि यापुढे पडायचंच नाही, माका खात्री असा. ज्या बहिणीमुळे तुझा लगीन मोडला, तुझ्या अण्णांका त्रास झालो, सगळ्या गावासमोर त्यांची आबरू गेली, ज्याच्यामुळे माझा भाव तुझ्या अण्णा गेले. त्या संध्यासाठी 20 वर्षानंतर कशासाठी संबंध ठेवायचे? एका बहिणीचं दुःख मी समजू शकते हो, पण हाताची पाची बोटासारखी नसतं तुम्हा. म्हणतय नको त्याच्याशी संबंध ठेवस, नको त्याला भेटण्याची इच्छा मनात आणू. रघुनाथा, मी समजवलंय त्याका, आता पुन्हा असं. निषेध, हा दादा. यांची बॅग भरून घे. दादा झाला काय? अरे रघुनाथा, माझं जरा ऐकशीत काय? आहे सगळं ऐकतंय, पण नंतर. एकदा सांगितलेलं कळत नाही? दादा फक्त एकदा. मीच भरते सामान. अहो तुम्ही तरी बोला ना दादांशी. दादाचे पुढे बोलू तरी कसो, मग आता ना काही कळलंच नाही. मी बोलतो. हे तू तांब इथेच. तुझा दादा मामा भडकलाय, उगाच रागाच्या भरात आपल्याला पण बाहेर काढेल. चालेल, पण उमाई या घरातनं बाहेर नाही गेली पाहिजे. उमाई, हे सगळं मी सांगितलं म्हणून घडतंय. तू काळजी नको करू. हा, मी बोलतो. हा थांब श्रेनू, मी शब्द मोडूचा प्रयत्न केलाय ना, आता माका शिक्षा झाली तरी चालत. आई दायचे ओके. दायचे दादान खरंच बॅग भरून घेतलं. लक्ष्मणाने सीता आईसाठी लक्ष्मण रेषा काढलेली. यो लक्ष्मण दारात आडवा होईल, पण वहिनी तुका जाऊ देऊचे नाही. उमाई, तू कुठेच जायचं नाही. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही.
यापुढे तुम्ही इथं थांबायचं नाही.